नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनी आई होऊ शकत नसते तर काव्या लवकरच आई होणार असते. पण मात्र तिला आता तिच्या करिअरचं खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण अनिशाला भेटल्यानंतर तिने काव्याचे डोळे उघडले आहेत की जर बाळ आलं तर तुझं करिअर सांभाळू शकत नाहीस, तू तुझा संसार, बाळ आणि अभ्यास तिघे एकत्र नाही करू शकत. तुझं स्वप्न आहे ना आयस व्हायचं. तेव्हा काव्या म्हणते की मी पार्थच्या मदतीने सगळं काही व्यवस्थित पार पाडेन. देशमुख मला सगळ्या गोष्टीत साथ देतात, यामध्ये माझ्यासोबतच असतील. तर काव्याला नंदिनीसाठी वाईट वाटत असतं की जीवा आणि नंदिनीची खूपच इच्छा होती, पण मात्र तिला मातृत्व लाभलं नाही. त्यानंतर गुरुजी घरी येतात तेव्हा नंदिनी आता घडलेला सगळा प्रकार गुरुजींना सांगते. तेव्हा गुरुजी आता नंदिनीला सांगतात की तुला बाळाचं सुख मिळणार आहे. आपल्याला दिसत असतं ते खरं कधीच नसतं. म्हणजे रम्याने डॉक्टरांना पैसे देऊन हे सगळं करायला सांगितलं, हे गुरुजींच्या लक्षात आलं आहे. आता येणाऱ्या भागामध्ये रम्याचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर उघडं होणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.